हे शब्द चालत नाहीत. मी एल्गार शब्द बदला अशी सुद्धा सूचना केलेली आहे. जरांगे काय किंवा मराठा समाजाची जी भूमिका आहे ती अशी आहे की ओबीसी समाजाची जी आर्थिक सामाजिक स्थिती आहे ती आणि मराठा समाजाची स्थिती याच्यामध्ये आता गुणात्मक कसलाही फरक उरलेला नाही. त्यामुळे यांना जर तुम्ही देता तर आम्हाला का नाही आणि आम्हालाही मिळावं आणि त्यांच्याच सारखं मिळावं, कारण आमची स्थिती त्यांच्या सारखीच आहे, त्याच्यापेक्षा वेगळी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, गुणात्मक हे तुम्ही गुण कुठून काढले मला माहित नाही, पण गुणरत्नाच्या म्हणजे अनालिसिस प्रमाणे सांगतो, मराठा समाज मागासलेपणाच्या एकाही गुणाला पात्र नाही. कसं पात्र राहील? आर्थिक मागासलेपण मी समजू शकतो, आर्थिक मागासलेपणाचे कारणे वेगळे आहेत. म्हणून मी सांगायला लागलो की आर्थिक मागासलेपणासाठी 50% जे खुल्या वर्गातले 50% सुरक्षित जागा आहेत त्या जागेमध्ये सब कॅटेगरायझेशन 10% केलेलं आहे ईडब्ल्यूएस साठी. त्याच्यामध्ये ह्या समाजाला प्रतिनिधित्व किती मिळालेलं आहे? 8.5% नोकऱ्यांमध्ये मिळालेलं आहे, म्हणजे 85% आणि 7.5 म्हणजे 75% शिक्षणामध्ये मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाला जे जे काही मिळू शकतंय आर्थिक मागासलेपणासाठी अल्पभूधारक झाल्यामुळं ते मिळेल ना. कुणबी कोण आहेत? कोणते कुणबी आहेत जे मागास ठरतात? प्लेन कुणबी. उद्या औरंगजेबची एंट्री म्हणजे मागासलेपण, उद्या त्या काय ते निजामाची एंट्री म्हणजे मागासलेपण, म्हणजे या काय ते आदिलशहाची एंट्री म्हणजे मागासलेपण. हो, हे सगळं चालत नसतंय. तर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये तापलेला असताना मराठा आरक्षणाला कडाडून विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते कट्ट्यावर आलेले आहेत. याच मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा करायची, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा एबीपी माझा. व्यासपीठ फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मला आवडते आणि भगवान गौतम